जसं आपल्याकडे पद्धत आहे की दिवाळीच्या वेळी आपण रावणाचा वध करतो, तसं गोव्यामध्ये ह्याला नरकासूर बोलतात. चॅनल दॅट्स अश्विनी ऑफिशियल ब्लॉग. कसे आहात तुम्ही? होप सो मस्त असाल आणि दिवाळी खूप छान जाओ तुम्हाला. आमच्या पूर्ण फॅमिलीकडून तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि नेहमी हसत राहा, सुखात राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर आज आहे दिवाळी, लक्ष्मीपूजन आहे आज. तर आज सकाळी 5 वाजताच आम्ही उठलो, आंघोळ वगैरे झाली, पूजापाठ सगळं झालेलं आहे आणि आता वाजायला आले 8. पूजा वगैरे करून आवरेपर्यंत 8 वाजायला आलेत. तर फटाफट आजचा मेनू आहे छोले पुरी, गुलाबजामुन. तर सिमरनचे काही फ्रेंड्स येणार आहेत आणि जे इतर आजूबाजूचे जे शेजारी आहेत त्यांची ताटं येतात. तुमच्याकडे पण असेल पद्धत की एकमेकांना आपण फराळ वगैरे देतो, तर वगैरे किंवा भाजी पुरी असं बनवून देतात. तर मी दाखवेल तुम्हाला कसं ताट असतं इकडचं. तर त्यात चला आता स्टार्ट करूया जेवणाला. जेवण करायचे. तर छोले बनवायचे आहे. तर सिमरन तयारीला पण ती आंघोळ करून रेडी आहे, म्हणजे पारोशी नाही आहे. तर इथे मला ती कांदा कट करून देते आणि ती हाफ पॅन्टवरच आहे. ती बोलते मी नंतर चेंज करेल काम करून झाल्यावर. कारण की तिला कांद्याने एवढं रडवलं आहे की ती बोलते सकाळी सकाळी मला हे काय काम दिलं तू मम्मी. तर काय नाही, डोळे साफ होतील सिमरन. तर आता ती थोडंसं तयारी करून देते मला. तर मी फटाफट छोले करेन कारण तिचे फ्रेंड्स येतील. सकाळीच मी हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे आणि छोटीशी रांगोळी काढलेली आहे. तर पूजापाठ तर सगळं झालेलं आहे. तर इथे मसाला रेडी करून घेतलेला आहे. रात्री ते अर्धा किलो छोले भिजवून ठेवलेले आहेत. तर अर्धा किलो माहीत नाही पुरतील की नाही, पण पुरायला पाहिजेत. आणि मसाला वाटून घेते आणि फटाफट छोले बनवूया. मसाला बघा किती छान फ्राय झालेला आहे, मस्त कलर आला आहे. तर सकाळी नाश्ता केला नव्हता, तर सिमरनने इथे स्पायसी अशी मॅगी बनवली आहे. इथे सिमरनला पुऱ्या मी लाटून दिल्या आहेत आणि ती तळत आहे. म्हणजे दोघींनी केलं तर काम कसं फटाफट होईल आणि आम्ही लवकर फ्री होऊ. तर मला दुकानावर पण जायचं आहे 10 वाजेपर्यंत हे सगळं आवरून, पण खूप घाई चालली आहे आमची. तर सिमीने इथे ना पुऱ्यांचा डोंगर केलेला आहे. सिमी, व्हॉट इज दिस? हे पुरी रेडी आहे आमची. छोले सुद्धा रेडी आहेत बघा. वाव, काय कलर आलाय, तर्री के साथ एकदम मस्त तरी आहे. पुरी फुटली, नजर लग गई, दुर्घटना घट गई. पातळ करून गो थोडस. अरे घट, मस्त कलर आलाय. आणि सिमरनला बघा, एका हातात मोबाईल आणि दुसरीकडे काम. अभि तू तयार घातलाय कारण की आम्ही संध्याकाळी लक्ष्मीपूजन आहे तेव्हाच साडी वगैरे नसू, कारण की काम मला अनकम्फर्टेबल होतं साडीमध्ये करायला. म्हणून जी कामं होती ती सगळी आवरून घेतलेली आहे ड्रेस घालूनच. आणि मग संध्याकाळी मस्त मस्त रेडी होऊया. मस्त रेडी होऊया ना सिमी? सिमरन बरोबर ट्रॅजेडी झाली. सिमरनने जो ऑनलाईन ड्रेस मागवलेला तो एवढा साईज मध्ये मोठा आलाय की त्याला आता अल्टर करून कोण देणार नाहीये. बघूया, भेटला तर तिचं नशीब, नाही भेटलं तर इथे ताटं तयार केली आहेत. पुरी, भाजी, गुलाबजामुन आणि थोडाफार फराळ आहे तो ठेवलेला आहे. आणि आता हे सिमरन देऊन येईल सगळ्यांच्या घरी एक एक ताट करून. हॅपी दिवाळी बोलू शकतो? हॅपी दीपावली, शुभ दीपावली बोलने का. हॅपी दीपावली, शुभ दीपावली. गोव्याची बघा पद्धत आहे. आजच्या दिवशी ती लोक पोहे, गोड पोहे, फराळ आणि रोज पुरी असं बनवतात. तर हे ताट त्यांच्याकडून आलेलं आहे. आता दुपारचे 2 वाजलेत आणि आम्ही आलो आहोत लता भाभीच्या घरी.
तर ही पेंटिंग बघा भिंतीवर काढलेली आहे, एवढी छान आहे. सगळीकडे वेगवेगळे डिझाईन्स काढलेले आहेत. तर दिसायला पण छान दिसतंय. मोटू पतलू डोरेमॉन, खूप छान असं पेंटिंग केलं. काय झाली आहे आणि आता लक्ष्मीपूजनचा वेळ झालेली आहे. तर लक्ष्मीपूजन चालू केलं आणि बघा आजचा माझा हा लूक आहे. नक्की कमेंट करून सांगा कशी दिसते मी. संध्याकाळी इथे भैया भाभी कोमल घरी आलेले. तर बसून आम्ही टाइमपास फोटोशूट वगैरे करत होतो. आणि आम्ही इथे थोडे इंस्टाग्रामसाठी रील्स वगैरेही बनवले. तर प्लीज मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करा. मी इथे ID मेन्शन करत आहे आणि तुम्हाला छान छान व्हिडिओ इंस्टाग्रामवर पण बघायला मिळतील. आशा वैसे तो मैं तेरी फोटोग्राफर है. ओके. व्हिडिओ इथे सेंड करते. होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करूया.